नमस्कार मित्रांनो, मी राम पोखरे। आपण आज वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। ग्रामीण भागामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसापासून एक आजार खूप थैमान घालत आहे, ज्यामध्ये अंगावर गांधी उठणं, खाज येणं अशा प्रकारची लक्षणे दिसत आहे। जर हिस्ट्री बघितली तर याच्यामध्ये ज्या लोकांनी आतापर्यंत घरात कापूस साचून ठेवलेला आहे, यामुळे हा प्रॉब्लेम होतो, ज्याला ॲलोपॅथीमध्ये बेडबग म्हटलं जातं। तर यामध्ये खाज येणं आणि गांधी उठणं असे लक्षण दिसतात, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना। तर याच्यासाठी ॲलोपॅथीमध्ये सिट्रिजिनासल, लेव्होसिट्रिजिनासल अनेक प्रकारच्या स्टेरॉइड मेडिसिन याच्यात दिल्या जात्या। लावण्यासाठी बी काही मलम किंवा लोशन लावले जाते, ज्याचे साईड इफेक्ट दिसायला लागलेले आहे। छोट्या छोट्या मुलांनाही लोक सिट्रिजिन वगैरे सारखे टॅबलेट देत आहे, ज्यामुळे चक्कर येणं, बॅलन्स जाणं, त्यानंतर थकवा जाणवणं असे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट याच्यातून दिसत आहेत। त्यासाठी सगळ्यात छान उपाय असा आहे का हे सगळं वापरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातील सोडा, जो खाता सोडा म्हणतो आपण, हा पाण्यात टाकून जर ते पाणी अंगाला जर लावलं तर खाज आणि गांधी लगेच चालल्या जातात। यासाठी कुठल्या प्रकारचे स्टेरॉइड खाण्याची गरज नाही किंवा कुठल्या प्रकारचं लोशन लावण्याची गरज नाही। दुसरा मुद्दा, ज्या घरामध्ये तुम्ही ज्या रूममध्ये कापूस ठेवलेला आहे, याला पूर्णतः सीलबंद किंवा पूर्णतः पॅक ठेवा। तिथं कोणाला जाऊन नका देऊ किंवा तो कापूस विकून टाका, हा एक उपाय त्यावर। त्याच्यानंतरही खूपदा असं बघण्यात आलं की तो कापूस काढून टाकल्यानंतरही तिथं खाज येते, तर त्याच्यासाठी मीठ आणि खाता सोडा याचं पाणी करा आणि त्याचं फवारणी करा, त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम होणार नाही। तर हा साधा सोपा उपाय सगळ्यांनी वापरा, जेणेकरून स्टेरॉइड खाण्याची गरज पडणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही। हा व्हिडिओ जर सगळ्यांना आवडला तर तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा। धन्यवाद।